श्री क्षेत्र नाशिक पंचवटीचा सिंहस्थ कुंभमेळा हा आता पूर्णत्वाकडे जात आहे। 14 जुलै 2015ला सिंह राशीमध्ये ज्यावेळेस गुरूंचं आगमन झालं त्यावेळेस नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू झालेला आहे। 11 ऑगस्ट 2016ला रात्री 9:31 गुरूंचा कन्या राशीमध्ये प्रवेश होतो। जोपर्यंत सिंह राशीमध्ये गुरु आहे तोपर्यंत श्री क्षेत्र नाशिक पंचवटीच्या गोदावरीचं सर्व तीर्थ आणि सिंहस्थाचं महात्म्य आहे। त्या महात्म्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही भुवनातील सर्व देवदेवता तीर्थ वनस्पती हे सर्व सिंहस्थामध्ये गोदावरीच्या तीर्थामध्ये येत असतात आणि जोपर्यंत सिंहस्थ आहे तोपर्यंत त्यांचा सहवास इथे असतो आणि त्यानंतर मग हे आपापल्या स्थानावर जात असतात। तर अशा वेळेस ह्या आलेल्या सर्व देवता आहेत, या देवतांचं आपण या ठिकाणी सन्मान करून आणि त्यांचं उत्तरपूजन करून यंतुदेव गणा सर्वे पूजा मादाय पार्थवे इष्टकाम फलसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। इष्टकामना सिद्ध व्हावी आणि म्हणून आपण आपल्या स्थानावर जाऊन आणि पुनरागमन पुन्हा लवकर या त्यावेळेस। तर अशा प्रकारचं त्यांचं स्वागत करून त्यांना निरोप द्यायचा असतो आणि म्हणून ज्यावेळेस सिंहस्थ सुरू झाला त्यावेळेस या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं असतं। त्या ध्वजारोहणाचं महात्म्य फार मोठं आहे। ती जी ध्वजा आहे शास्त्रामध्ये जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणानुसार दोन्ही बाजूला जी चिन्ह आहेत, एका बाजूला अमृतकुंभ आहे, दुसऱ्या बाजूला सिंह आहे, गुरु आहे। तर ती ध्वजाचं महत्त्व थोडक्यात सांगतो असं की कशी ती हवेमध्ये फडकती, तसं ते फडकलेल्या ज्या दोन्ही लहरी आहेत त्या लहरी वायुमंडलात जितक्या लांब जातात तितक्या लांब पर्यंत त्या परिक्षेत्रामध्ये असुरी शक्ती प्रवेश करू शकत नाही। त्या ठिकाणी सर्व दैवशक्तींचाच संचार असतो असं त्या ध्वजाचं महात्म्यामध्ये दिलेलं आहे।